सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु. जीवनगाथा या सदराअंतर्गत आज आणखी एका संतांचं चरित्र आपण जाणून घेणार आहोत. श्री संत भैयाजी महाराज. सावंगी सावनेरकडून काटोल रोडवर अवघ्या 2.5 मैलावर आहे. तेथे गावाला लागूनच श्री सुखदेवजी नारायणजी बुधोलिया उपाख्य भैयाजी महाराज यांचे छोटेसे शेत व घरदार आहे. नाल्याकाठच्या शेताच्या सरहद्दीवर उंच आम्रवृक्ष आहे. याच वृक्षाखाली सुप्रसिद्ध वली ताजुद्दीन बाबा यांचे शिष्य शफी बाबा आले होते. तेव्हापासून त्यांच्या आज्ञेवरून पूज्य भैयाजी महाराजांचा दैनंदिन विहार या मोकळ्या क्षेत्रातच असतो. तेथे आश्रम वजा कोणतीही इमारत नाही. पूज्य भैयाजी महाराजांचे कुटुंब विशाल आहे. नारायणजी नावाच्या एका धर्मनिष्ठ पित्याच्या पोटी त्यांचा जन्म 1910 मध्ये झाला. नागपूरच्या न्यू हायस्कूलमध्ये त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे ते नागपूरच्या सरकारी सायन्स कॉलेजात दाखल झाले. 1930च्या महात्माजी प्रणीत कायदेभंग चळवळीत मात्र त्यांनी कॉलेजला रामराम ठोकला. वर्धा जिल्ह्यातील तुळजापूर जवळील दहेगावला त्यांनी देशभक्तीने प्रेरित होऊन राष्ट्रीय चळवळीत उडी घेतली. चळवळ ओसरल्यावर उदरनिर्वाहार्थ त्यांनी तालुक्याचे ठिकाणी सावनेर येथे अर्जन विसाचा पेशा पत्करला. इसवी सन 1968च्या सुमारास शफी बाबांचे सावनेरला वास्तव्य असे. आधीच आध्यात्मिक वृत्तीत रमत राहिलेले भैयाजी त्यांच्याकडे आकृष्ट झाले. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच खरी असे प्रापंचिक जीवन त्यांनी आकंठ अनुभवले. आता तर आश्रम जीवन आणि गृहस्थ धर्म यांचा समन्वय करून ते उर्वरित आयुष्य व्यतीत करीत आहेत. महाराजांनी एक ओवीबद्ध अध्यात्मपर प्रार्थना स्तोत्र अलीकडे रचले असून त्यांचे प्रकाशन दिनांक 4 ऑक्टोबर 1971ला श्री भारदेव सभापती विधानसभा यांच्या हस्ते श्री नरेंद्रजी तिडके यांच्या अध्यक्षतेखाली मोर भवन नागपूर येथे करण्यात आले. पुस्तकाला प्रस्तावना महाराष्ट्राचे संपादक श्री दीब उर्फ भाऊसाहेब पंडित यांनी लिहिली आहे. त्यांची ओवीबद्ध रचना इतकी अर्थगर्भ व प्रासादिक आहे की ती भाऊसाहेबांसारख्या सुविख्यात साहित्यिकांना त्यातील वचनावर प्रवचन करण्याची इच्छा व्हावी. प्रत्येक ओवीचा गद्य भावार्थही ओवीखाली छापण्यात आला आहे. या ओव्यांची वाटणी विषयपरत्वे परब्रह्म, पश्चाताप व विरह या नावाखाली करण्यात आली आहे. रचना आकारास येत असताना छापण्यापूर्वी त्यांचे गद्यासहित सार्वजनिक वाचन आरंभी सावंगी, वाकी, नागपूर, पंढरपूर, व्याहाड, काटोल, संसर, खापा, आदासा आदी ठिकाणी झालेले आहे. या प्रार्थना स्तोत्राचा वाचक वर्ग आता वेगाने वाढत आहे. आर्वी तालुक्यातील कारंजालाही गेल्या महिन्यात समारंभपूर्वक त्याचे सार्वजनिक वाचन करण्यात आले. श्री महाराजांनी आपले सारे हृदयगत आर्तवाणीने त्यात अनुवादित केले आहे. पण महाराज स्वतः प्रवचने करीत नाहीत. ते श्रोत्याच्या भूमिकेवरून स्वांत सुख अनुभवतात. फारसे दौरेही करीत नाहीत. बसल्या जागी दर सोमवार, गुरुवार व रविवारी सावंगीला दर्शनार्थींची वर्दळ असते. मानसिक शारीरिक आधिव्याधीने ग्रस्त झालेले अनेक श्रद्धावान तेथे वर्षभर येत असतात व महाराजांनी प्रार्थिलेले पाणी आपल्या स्वास्थ्यार्थ घेऊन जातात. महाराज मनाचे मोठे मोकळे आहेत. आध्यात्मिक अधिकार असूनही त्यांचे व्यक्तित्व विनम्रतेने विनटलेले आहे. त्यांना आतिथ्यांचा आकस आहे. ते बुद्धिवादी असून दिलखुलास कोणाशीही दिवसभर बोलतात. दर्शनार्थींना आपला प्रसन्न वाणीने ते वेगळे वळण लावतात. ते प्रसिद्धी परान्मुख आहेत. दरवर्षी संक्रांतीच्या सुमारास ते सावंगीला आंब्रा वृक्षासमोरील खुल्या मैदानात आपल्या प्रार्थना स्तोत्राचे बुद्धिमंतांच्याकडून सार्वजनिक वाचन करून घेतात. श्री संत भैयाजी महाराज की जय. सद्गुरु वाडकूजी महाराज की जय. समर्थ लहानूजी महाराज की जय.